गडकरी साहेबांनी विविध जबाबदाऱ्यांमध्ये काम केलेलं आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून तर ज्यावेळी गडकरी साहेब या ठिकाणी काम करत होते त्यावेळी एकही दिवस गडकरी साहेबांनी सरकारला सुखाने झोपू दिलं नाही। नवीन नवीन कायदे शोधून आणायचे, नवीन तरतुदी शोधून आणायच्या, नियमातले नवीन गोष्टी शोधून आणायच्या, बजेटमधल्या नवीन गोष्टी शोधून आणायच्या आणि त्याच्यावर सरकारला कडघऱ्यात उभं करायचं, निरुत्तर करायचं, हे एक त्यांचं कार्य आम्ही बघितलं। आम्ही विधानसभेचे सदस्य असलो तरी विधान परिषदेच्या डिबेट पाहायला आम्ही गॅलरीत बसायचो आणि गडकरी साहेब असतील किंवा बेटी सर असतील हे ज्यावेळी अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडायचे त्यावेळी खरोखर इथली सगळी जी काही त्या डिबेट्समधली जी विद्वत्ता होती म्हणजे याच्यामध्ये कुठे कटुता नव्हती की किंबहुना ते सगळं केल्यानंतर त्यांच्यासोबत जेवण देखील करायचे, पण सभागृहामध्ये मात्र अतिशय ताकदीने सगळे विषय मांडण्याचं काम गडकरी साहेब करायचे। अनेक वेळा इथल्या सभागृहामध्ये माईक बंद पडला तरी गडकरी साहेबांना माईकची गरज नव्हती, त्याच्यामुळे माईक चालू आहे का बंद आहे असा कुठलाही त्या ठिकाणी प्रश्न नसताना जोपर्यंत निरुत्तर होऊन सत्तारूढ पक्ष अध्यक्षांकडे याचना करत नाही की बाबा आता तुम्ही स्थगित करा काही काळाकरता, तोपर्यंत गडकरी साहेबांची स्टेनगन ही गोळ्या दागत राहायची हे आम्ही सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलंय।